स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ होता तो शनिवारचा होता. यांना एक दिवस सुट्टी काढलेली यांनी. खरं म्हणजे अक्कलकोटलाच मला जायचं होतं, अधिक महिना होता. पण हे वगैरे म्हणाले की दुसरीकडे जाऊया, आणि श्री पण तयार नव्हता. म्हटलं राहून दे, पण आम्ही आज फिरायला जात आहे. तर आम्ही आज जात आहे गगनबावडा ट्रिप. एक दिवसाची ट्रिप करायचं असं यांचं मत होतं की संध्याकाळी परत यायचं, कारण दुसऱ्या दिवशी आणि परत दुकानात पण काम होतं आणि यांच्या कंपनीत म्हणजे MIDCत सुद्धा सुट्टी मिळत नाही. म्हणून एकच दिवस हे म्हणले सकाळी जायचं संध्याकाळी यायचं. भले तू सकाळी 5ला जा आणि संध्याकाळी 11ला ये, पण एक दिवसात परत येईल अशा ठिकाणाला जायचं. आम्ही आलेलो आहे गगनबावडा रोडला. अजून किती आहे? 30 किलोमीटर आहे का? 30 किलोमीटर आहे. प्रवास करून थोडंसं म्हणजे पोटपूजा करूया म्हटलं, कारण यांना पण भूक लागलेली आहे आणि श्रीला पण लागली. आम्ही इथं कांदा भजी घेतली आणि श्रीने वडा घेतला. इथून गगनबावडा 30 किलोमीटर आहे. अजून पहिला त्याने पॅटीस मागवलं. आपल्याकडे पॅटीस मिळतात तसे पॅटीस असतील वाटलं, पण त्याला ती वडाच दिसला. त्यामुळे तो म्हटला मला हा पॅटीस काय नको. आणि वातावरण इतकं मस्त आणि छान आहे तिकडं, आणि पाऊस पण चालू होता. आणि इकडं आपल्याकडे पाऊस नाही, गार वाटायला इथे नाही, उकडत नाही एवढं. हे आहे ड्रायव्हर. काय काय ड्रायव्हर? काय नाही, आवरा. अहो काय तर बोला. 31-35 किलोमीटर गेलो की आम्ही थांबत होतो. श्री लहान होता ते भरपूर गाडीवरून फिरलो, पण आता मोठा झाल्यामुळे गाडीवर आम्ही तिघं पण मावत नाही. त्यामुळे आम्ही शक्यतो आता कुठं जायला बघत नाही. आणि अचानक असा राप पाऊस पडायला लागला तिथं. मग एका ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो. इथं DY पाटील साखर कारखाना आहे आणि त्यांचाच एरिया होता हा. मग तिथं थोडं थांबलेलो. रस्त्याला जातानाच आपल्याला हा कारखाना लागतो. आणि इथनं पुढे गेला की तुम्हाला जो मी वाडा दाखवणार आहे झपाटलेला पिक्चरमध्ये, पिक्चरच्या वाड्यात शूट झाला तोच हा वाडा आहे. इथून पुढे थोडंसं गेला पुढं तुम्ही की तो वाडा तुम्हाला दिसतो. कुठला साखर कारखाना? तिकीट कुठं काढायचं? दुर्गे सोड. हा काय म्हणलेस? दुर्गे सोड कुठलेले पिक्चर मध्ये आहे रे. पछाडलेला पिक्चर इथे केलेला आहे. होय, हे वाडा आहे इथे. दुर्गे हात सोड. तुमचं बाबा दुर्गे दुर्गे मलक 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 डोळा डोळा डोळा. तुझं लग्न होत नसतं रे. काढायचं. चल हो मी पटकन. आत नाही झालं. लिहिलेलं आहे का तिथं? होय. आणि हा तो वाडा आहे. खूप भव्य दिव्य असा वाडा आहे. आडवं खूप जुनं बांधकाम आहे आणि दरवाजे वगैरे सगळे लाकडे आहेत. आतमध्ये त्यांनी वापरलेल्या जुन्या वस्तूसुद्धा आहेत. आणि रस्त्याने सगळी फणसाची झाडंच आहेत. जिकडं बघल तिकडं फणसच. त्या काळात वापरलेला पाळणा आणि किती छान अजून ठेवलेला आहे बघा. मेंटेन त्यांनी व्यवस्थित वस्तू ठेवलेल्या आहेत. परत जे कॉट वगैरे आहे, पलंग वगैरे, तो बघा व्यवस्थित ठेवलेला आहे. वस्तूसुद्धा ज्या पेट्या वगैरे वापरलेल्या असतील, चुल्या असतील, तलवार असतील, बंदुका असतील, परत जे खेळात वापरलेले सोंगटे वगैरे आहेत किंवा बुद्धिबळ आहे, ते सगळं सारेपाटाचा डाव खेळत होते ते सगळ्या वस्तू इथे त्यांनी. हा डायनिंग टेबल आहे.
सगळ्या वस्तू अशा त्यांनी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि त्या आपल्याला खूप छान बघायला सुद्धा मिळतात आणि आतून वाडा असा दिसतो. प्रवेश बंद आहे. काजवा होम स्टे गेट व्यतिरिक्त म्हणजे काय आहे? काजवा होम स्टे गेस्ट व्यतिरिक्त म्हणजे तिथे गेस्ट हाऊस आहे वाटतं काही. काय पाहायला? मोबाईल माझा. इथं आत येण्यास खरं 40 रुपये तिकीट घेतलं जातं एका माणसाला आणि ऑनलाईन पैसे चालत नाहीत, कॅशच लागते. त्यामुळे कोण जाणार असेल तर कॅश घेऊन जावा. बाहेर म्हणजे वाड्याच्या बाहेर त्याची प्रतिकृतीसुद्धा आहे ती बंगल्याची, तिथं उभा केलेली आहे. खंडेराव माहिती त्यांची मुलगी आहे आणि त्यासने दिलं तर राजाराम महाराजांनी. राजाराम महाराजांचा मुलगा रामराजा. 17 शतकातून पुस्तक झालं. इकडं बघा श्री, इकडं बघ. चला आता आम्ही इथून निघत आहे, कारण की आम्हाला पुढे गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे तो बघायचा आहे. गगनगड असे म्हणतात त्याला. लोक येत असते मला वाटतं बघायला. येतातच की. रस्ता मात्र अजिबात चांगला नाही आहे. इथला रस्ता खरं म्हणजे एवढा बेकार आहे, तर रस्त्यामुळे खरं म्हणजे जास्त वेळ लागला, नाहीतर आम्ही खूप आधी पोहोचलो असतो. आणि आम्ही आत्ता आलेलो आहे जो गगनगड आहे गगनगिरी महाराजांचा, त्या गडावर. इथं धबधबा पण असणार आहे बघा, पण पाणीच नाही आहे. हे बघू शकता तुम्ही, धबधबा आहे इथं, पण उन्हामुळे पाणी नसल्यामुळे तो धबधबा बंद आहे. एक दिवसाची ट्रिप खरं खूप छान झाली आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान दिसत आहे. पूर्ण डोंगर असा दिसतो आणि जो करूर घाट आहे आपला गगनबावड्याचा आणि भुईबावडा घाट आहे तो सुद्धा इथनं दिसतो. आणि इथं 5 मिनटं पाऊस पडतो, 5 मिनटं थांबतो, असं वातावरण होतं, पण खूप छान वाटत होतं. डोंगरात नुसार केळीची झाड आहेत. केळी झाड लावल्याशिवाय येत नाही ना खरं. येत नाही केळी जागा दुसरं काय नाही केळे हो. आता पानं ओळखणार का काय तुम्हाला केळी झाड? धबधबा येतो बार. आणि ही अशी कमान आहे. या कमानीतनं आत जावं लागतं, पायऱ्या चढून मग आत जावं लागतं. खाली एक 4-5 दुकानं आहेत, तुम्हाला नारळ वगैरे काही म्हणजे पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता. तिकडं ऊन आहे, तिकडं पाऊस पडाला. त्यात बी निम्म ऊन आहे निम्म हे आहे का कसलं दिसतंय. हे बघू शकता तुम्ही, इथनं आपल्याला जो करोळचा हे आहे घाट आहे तो दिसतो आहे. हा रोड पूर्ण आपल्याला मालवणला जाण्यासाठी जातो. त्यानंतर भुईबावडा घाट आहे तो सुद्धा इथूनच दिसतो. म्हणजे किती उंचावर हे गगनगिरी महाराजांचा मठ आहे हे तुम्ही समजू शकता. आणि खूप छान आहे, खरं बघण्यासारखं आहे. आणि अशा आखीव रेखीव मूर्ती त्याने डोंगरामध्ये काढलेल्या आहेत. जरा सुटा काय करेल
तुम्हाला सांगत बाप कसं बसली बाईला. आई कस करायला बघा, आई कस करायला बघा, बघा पडल म्हणून आई कस करायला. त्याचा पाय बी आई व पायाने बी लंगडे. त्याच्या दातात काय तर अडकले त्याच्या, त्याला काढाय ना हात नसल्यामुळे. कसं चाललंय हे धष्टपुष्ट आहे बी. त्या आईला काय ते द्यायला पाहिजे तर त्या तोंडात काय नव्हतं. त्याला वाटायले मुलाला काय तर करते असं वाटाले. वर टाका किंवा घेतात ते एक कोण टाका, येडा ना मी टाकतो. हे बघ तिकडे एक टाकलं बघा त्यानं, त्यानं तिकडे एक टाकलं खायला. हा घेत्या ती भ्यायला आल्या तरी. एक नाही एक इकडं ना, या माकडाला एक पाहिजे. गेले तिकडे खायला सोडा. हे कसं आईला मिठ. म्हणून म्हटलं जाऊन येऊन देत म्हणून. पाऊस आला रे आला. माकडे तिथं बसतात पाऊस लागत नाही म्हणून, नाहीतर या ह्याच्यातून तर नेऊन बसत असतील. हे काय आहे म्हटलं बिल्डिंग बांधली राहण्याची सोय आहे की बाळी इथे. तुला हे झाले वेळ झाला. तू कोणाला कुठं आहे लिहिलं असेल की तिथं. चल काय पण बघा. हां ह्यो भुई बावटा घाट आणि ते करो घाट आहे. कुठला ह्यो वरचा आपण आलेला ह्यो नव ह्यो. तर मैत्रिणींनो असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.